लोकशाही राऊंडअपची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडनं अजित पवारांकडे आता कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत। धनंजय मुंडेंशी संदर्भात ही अनेक कागदपत्र त्यांनी अजित पवारांना दिलेली आहेत। मुंडे आणि कराड यांच्या फ्लाय ॲश या कंपनीची कागदपत्र सुद्धा त्यांनी अजित पवारांना दाखवल्याची माहिती मिळते आहे। एक तर हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रीपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल। आणि हे होताना मला दिसतंय जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुओ मोटो पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांनी मात्र मागितलं, अंजली दमानिया यांनी मागितलं। आणि जे विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये सुद्धा राजीनाम्याच्या डिमांड येत आहेत, परंतु मी स्वतः अजून त्या निष्कर्षापर्यंत गेलो नाही। कारण आकाच्या आकांचा संबंध या केसमध्ये आहे का नाही हे क्लिअर न होता आपण त्यांच्यावरती म्हणजे हे करणं, टिप्पणी करणं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।